नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे वर्षा ज्ञानदीप चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ पाहताना फक्त इतिहास ऐकू नका, तो अनुभवायचा प्रयत्न करा। कारण आज आपण आठवण काढणार आहोत 30 जानेवारी 1948 या त्या दिवसाची, ज्या दिवशी 3 गोड्यांनी भारताचा श्वास काही क्षणांसाठी थांबवला। महात्मा गांधी गेले, पण त्यांच्या जाण्याने आपण काय गमावलं हे समजून घेणं आज अधिक गरजेचं आहे। 30 जानेवारी 1948 हा फक्त एक दिवस नव्हता, तो दिवस म्हणजे भारताच्या आत्म्यावर उमटलेली एक खोल रेघ होती। त्या दिवशी केवळ महात्मा गांधींचा मृत्यू झाला नाही, तर एका संपूर्ण पिढीचं नैतिक मार्गदर्शन अचानक थांबलं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच भारत असा हादरला की लोकांना वाटलं, आपण खरंच स्वतंत्र झालो आहोत का, की आपण आपला विवेकच गमावून बसलो आहोत। दिल्लीतील बिर्ला भवन, संध्याकाळची वेळ, प्रार्थनेची तयारी। गांधीजी नेहमीप्रमाणे उशिरा येत होते, आजारी होते, थकलेले होते, पण तरीही प्रार्थना चुकवायची नाही हा त्यांचा नियम होता। त्यांच्या पावलांचा वेग मंद होता, पण मनातली शांती अढळ होती। आजूबाजूला लोक होते, कुणी झुकून नमस्कार करत होतं, कुणी त्यांच्याकडे पाहून हसत होतं। कुणालाही कल्पना नव्हती की काही क्षणातच इतिहासाचं एक काळं पान लिहिलं जाणार आहे। आणि अचानक एक व्यक्ती पुढे आली, हात जोडले, नमस्कार केला आणि पुढच्या क्षणी 3 गोळ्या। क्षणभर कोणालाच कळलं नाही काय झालं। आवाज झाला, लोक किंचाळले आणि गांधीजी खाली कोसळले। त्यांच्या ओठांवर शेवटचा श्वास घेताना जे शब्द आले ते होते, हे राम। त्या 2 शब्दात त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार होतं। द्वेष नाही, तक्रार नाही, शाप नाही, फक्त देवाचं नाव आणि पूर्ण शरणागती। ही बातमी जशी पसरली तसं भारत थांबला, गाड्या थांबल्या, कारखाने थांबले, बाजार बंद झाले, लोक रस्त्यावर बसून रडत होते। अनेकांना वाटत होतं की ही अफवा असावी, गांधीजी अमर आहेत, ते कसे काय जाऊ शकतात, असं अनेक जण म्हणत होते। पण सत्य नाकारता येत नव्हतं। भारताचा बाप, राष्ट्रपिता आपल्यातून निघून गेला होता। जगभरातून प्रतिक्रिया आल्या, जग हादरलं। नेहरूंनी रेडिओवरून देशाला उद्देशून जे शब्द बोलले ते आजही अंगावर शहारे आणतात। द लाईट हॅज गॉन आउट ऑफ अवर लिव्स। हे शब्द केवळ औपचारिक नव्हते, ते एका शोकाकुल शिष्याचं आक्रंदन होतं। आफ्रिकेतल्या लोकांनी गांधीजींसाठी उपवास केला, अमेरिकेत श्रद्धांजली सभा झाल्या। जग म्हणत होतं, आपण एका युगाचा अंत पाहतोय। पण खरी वेदना ही होती की ज्या माणसाने भारताला अहिंसेचा मार्ग दाखवला, त्याच भारतात तो माणूस मारला गेला। हा विरोधाभास असह्य होता। गांधीजींनी कधीही कोणावर द्वेष केला नाही, त्यांनी शत्रूलाही माणूस म्हणून पाहिलं। त्यांनी तुरुंगवास स्वीकारला, उपवास केला, अपमान सहन केला, पण हातात कधीही शस्त्र घेतलं नाही। त्यांचा लढा ब्रिटिशांविरुद्ध नव्हता, तो अन्यायाविरुद्ध होता। गांधीजी म्हणजे फक्त इतिहासातली एक व्यक्ती नाही, ते एक चालतं बोलतं तत्वज्ञान होतं। सत्य, अहिंसा, संयम, साधेपणा आणि सेवा या 5 स्तंभांवर उभं असलेलं त्यांचं आयुष्य होतं। त्यांनी सत्ता नाकारली कारण त्यांना माणसांवर राज्य करायचं नव्हतं, त्यांना माणसांची अंतःकरणं जिंकायची होती। त्यांनी वैभव नाकारलं कारण त्यांना समृद्धीपेक्षा समाधान महत्वाचं वाटत होतं। आज आपण मागे वळून पाहतो तेव्हा प्रश्न पडतो, गांधीजींचं स्वप्न पूर्ण झालं का? देश स्वतंत्र झाला हे खरं आहे, पण समाज अधिक संवेदनशील झाला का? आपण एकमेकांशी अधिक सहनशील झालो का? सत्याचं पालन वाढलं का, की फक्त स्वातंत्र्य मिळालं आणि स्वार्थ वाढला? आज गांधीजींच्या नावाने योजना आहेत, रस्ते आहेत, विद्यापीठे आहेत, पण गांधीजींचे विचार आपल्या रोजच्या वागण्यात किती आहेत? आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खोटं बोलतो, फायदा मिळावा म्हणून नियम तोडतो, दुसऱ्याला खाली पाडून वर जायचा प्रयत्न करतो, आणि तरीही आपण स्वतःला चांगला नागरिक बनवतो। सोशल मीडियाच्या काळात तर हिंसा अधिक सूक्ष्म झाली आहे। शब्दांनी मारलं जातं, अपमान केला जातो, कोणालाही न ऐकता लगेच निकाल दिला जातो। गांधीजी असते तर कदाचित ते म्हणाले असते की तुमचं तोंड जितकं उघडं आहे तितकंच मन उघडं आहे का? तुमचं बोलणं जितकं तीव्र आहे तितकीच तुमची करुणा आहे का? आजच्या पिढीला गांधीजी जुने वाटतात। त्यांना वाटतं हा मार्ग खूप कठीण आहे, अहिंसा म्हणजे कमजोरी आहे, पण खरं सांगायचं तर अहिंसा हा सगळ्यात कठीण आणि सगळ्यात धाडसी मार्ग आहे। हिंसा कोणालाही करता येते, रागात कुणीही हात उचलू शकतो, पण राग असूनही संयम ठेवणं हा खरा पराक्रम आहे। गांधीजी म्हणजे पळ काढणं नव्हे, गांधीजी म्हणजे भिडणं आहे। स्वतःच्या दुर्गुणांना, स्वतःच्या अहंकाराला, स्वतःच्या स्वार्थाला भिडणं। म्हणूनच गांधीजी आजही अस्वस्थ करतात। ते आपल्याला आरसा दाखवतात
आणि आरशात स्वतःकडे पाहणं सगळ्यांना आवडत नाही. 30 जानेवारी हा दिवस फक्त श्रद्धांजलीचा नसावा, तो दिवस प्रश्न विचारण्याचा असावा. आपण कोणत्या दिशेने चालतो आहोत? आपण आपल्या मुलांना काय शिकवतोय? स्पर्धा, यश, पैसा याबरोबरच मूल्य शिकवतोय का? की फक्त जिंकणं महत्वाचं आहे, कसंही जिंकलं तरी चालेल असं सांगतोय? त्या दिवशी गांधीजींचा देह गेला, पण त्यांची जबाबदारी आपल्यावर आली. त्यांच्या विचारांचा वारसा आपण पेलणार आहोत का, की फक्त फोटोला हार घालून मोकळं होणार आहोत? कारण इतिहास माणसांना त्यांच्या शब्दांवरून नाही, त्यांच्या कृतींवरून आठवतो. 30 जानेवारी 1948 हा दिवस आपल्याला एक गोष्ट शिकवतो. माणूस मारता येतो, विचार मारता येत नाहीत. गोळ्या शरीर भेटतात, तत्वज्ञान नाही. गांधीजी गेले, पण अहिंसा अजून जिवंत आहे, सत्य अजून जिवंत आहे. प्रश्न इतकाच आहे, आपण ते जिवंत ठेवतोय का? जर आपण एका क्षणासाठी थांबलो, स्वतःकडे पाहिलं आणि ठरवलं की आजपासून एकतरी गांधीजींचा विचार जगायचा, तर ती खरी श्रद्धांजली ठरेल. नाहीतर 30 जानेवारी हा दिवस दरवर्षी येईल, आपण हळहळ व्यक्त करू आणि पुढच्या दिवशी सगळं विसरून जाऊ. गांधीजी गेले नाहीत, ते प्रत्येक सत्यात आहेत, प्रत्येक संयमात आहेत, प्रत्येक माणुसकीच्या कृतीत आहेत. प्रश्न एवढाच आहे, आपण त्यांना आपल्या आयुष्यात किती जागा दिली आहे? जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं, 3 गोळ्यांनी देह गेला, 3 गोळ्यांनी देह गेला. विचार कुठे थांबले? विचार कुठे थांबले? अहिंसेच्या त्या वाटेवर, अहिंसेच्या त्या वाटेवर पाऊल अजून चालले, पाऊल अजून चालले. गांधीजी नाव नाही, गांधीजी नाव नाही, ती जिवंत शिकवण आहे. माणूस माणूस राहिला, माणूस माणूस राहिला, तोच त्यांचा वारसा आहे, तोच त्यांचा वारसा आहे. अहिंसेचा दीप विझला नाही, अहिंसेचा दीप विझला नाही. काळोख कितीही आला, काळोख कितीही आला. गांधीजी गेले नसते, गांधीजी गेले नसते, हे इतिहासानं सांगितलं, हे इतिहासानं सांगितलं. देह गेला पण वाट राहिली, देह गेला पण वाट राहिली. चालायला उरली, चालायला उरली. भारताची खरी ओळख, भारताची खरी ओळख त्या वाटेवर घडली, त्या वाटेवर घडली. आजचा हा व्हिडिओ संपवताना एकच विनंती की महात्मा गांधीजींची पुण्यतिथी फक्त एक तारीख म्हणून पाहू नका, ती एक आठवण आहे की आपण कोण आहोत आणि आज आपण कुठे येऊन पोहोचलो आहोत. जर हा व्हिडिओ पाहून तुम्ही आज एक वाईट सवय सोडण्याचा विचार केला, एक चुकीचा शब्द न बोलण्याचं ठरवलं किंवा एक माणूस अधिक माणुसकीनं वागवायचं ठरवलं, तर हीच खरी गांधीजींना श्रद्धांजली ठरेल. असा इतिहास, असे विचार आणि अशा सत्यकथा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वर्षा ज्ञानदीप चॅनल सतत प्रयत्न करत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, एका नव्या विचारासह आणि इतिहासाच्या आणखी एका जिवंत आठवणीसह. धन्यवाद.